गौरी पूजन निमित्त पिण्याचे थंड पाणी व फळे वाटप। विठ्ठल मंदिर प्रभागातील विठोबा खिडकी बाहेर इरेनदी घाटावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 7 वर्षांपासून गौरी पूजन निमित्त पिण्याचे थंड पाणी व फळे वाटप करण्यात येत असून समाजसेवक राहुल देवतळे व मित्रपरिवार यांच्या पुढाकारातून यावर्षी सुद्धा 26 व 27 ऑगस्ट रोजी पूजन स्थळी थंड पाण्याची सोय व फळे वाटप करण्यात आले। चंद्रपूर शहरातील अनेक भागातून गौरी पूजन व विसर्जनासाठी हजारोंच्या संख्येने महिला भाविक भक्तगण येतात। प्रशासनाने इथे कोणतीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे। या परिसरात घाणीचे साम्राज्य झाले असून सर्वप्रथम राहुल देवतळे मित्र परिवारातर्फे परिसरातील स्वच्छता करून इथे पिण्याच्या पाण्याचे व फळ वाटपचे स्टॉल लावण्यात आले व गौरी पूजनसाठी आलेल्या महिला भाविकांनी पिण्याचे पाणी व फळ वाटप करण्यात आले। समाजसेवक राहुल देवतळे यांनी प्रशासनाला अशी मागणी केली की इरे नदी घाटातील परिसरात सणानिमित्त अनेक भाविक भक्तगण येतात। गणपती, नवरात्री उत्सव, छटपूजा अशा अनेक प्रकारचे उत्सव असतात, परंतु परिसरात पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे भक्तांना पाण्यापासून वंचित राहावे लागते। ही बाब खूप मोठी शोकांतिका आहे। यामुळे प्रशासनाला आमची व चंद्रपूर शहरातील जनतेची अशीच मागणी आहे की या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी चंद्रपूर शहरातील नागरिकांकडून व समाजसेवक राहुल देवतळे यांच्यातर्फे